कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। मेळाव्याला आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती होती। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं तयारीला लागण्यासह कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतही सक्रिय राहण्याचं आवाहन केलं। कोल्हापूर महापालिकेत प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व असावं यासाठी 12 बलुतेदार समाजातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करून विजय मिळवावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। आपण आता जवळजवळ सर्वसाधारण पुरुषमध्ये 17 लोकांना उमेदवारी दिली आहे, महिला 16 आहेत, धनगर 2 आहेत, कुणबी 5 आहेत, एससी 8 असतातच, लिंगायत समाजाला 1 सीट दिल्या, शिंपी समाजाला 1 सीट दिल्या, वाणी समाजाला 1 दिल्या, भाट समाजाला 1 दिल्या, नाभिक समाजाच्या 4 आहेत, मुस्लिम समाजाच्या आहेत, मारवाडी समाज 1 आहे, जैन समाजाची 1 सीट आहे, वडर समाजाची 1 सीट आहे, कोरवी 1 आहे, खाटीक 1 आहे आणि सुतार 1 आहे। मी काय सांगतोय, 12 बलुतेदारांना यावेळी मी काम दिले, म्हणजे माझ्याकडे निवडणूक लागली त्यावेळी सगळे निवडणुकांचं स्वरूप आता बदललं असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी मागताना आत्मपरीक्षण करून या, चांगले उमेदवार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, तुम्ही कामाला लागा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। महानगरपालिकेचा जाहीरनामा तज्ज्ञांपेक्षा जनतेला विचारून तयार करण्यात आलाय। आमदार पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीनं प्रचार करावा असं आवाहन आमदार जयंत असगावकर यांनी केलंय। जाहीरनामा जो प्रसिद्ध केला तो खऱ्या अर्थानं कुठल्या तज्ञाला विचारून केलेला नाही, तर जनतेला विचारून त्या ठिकाणी हा जाहीरनामा केलेला आहे। जवळपास 12,500 लोकांनी या ठिकाणी आपल्या सूचना मांडल्या आणि या सूचना मांडत असताना त्या ठिकाणी प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व देण्याची भूमिका या जाहीरनाम्यामध्ये केली। म्हणजे महिलांचं सक्षमीकरण असेल, विद्यार्थ्यांच्या बस मोफत बस प्रवास असेल, शाळा इमारती चांगल्या करण्याचा असेल, म्हणजे शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, म्हणजे सगळ्या बाजू खऱ्या अर्थाने त्या जाहीरनाम्यामध्ये केलेले आहेत। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस कसा त्या चांगल्या पद्धतीने पुढे जाईल हीच भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेबांनी केलेली आहे। आणि मला वाटतं साहेबांचे हात बळकट करण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे। सत्ता नसतानाही जनतेची ताकद आमच्या पाठीमागे उभी असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। सांगत असतात की आयुष्यामध्ये पद प्रतिष्ठापेक्षा काही कमवलं असेल तर जीवाभावाची माणसं कमवली, आणि हे त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की साहेबांनी माणसं कमवलीतच, पण एका बाजूला जीवाचं रान करणारी माणसं देखील आपण त्या ठिकाणी कमवण्याचं काम साहेब तुम्ही केलेलं आहे। कारण आज सत्ता नसताना ही ताकद एखाद्या आमदार जो सत्तेत असतो त्याला देखील उभा करता येत नाही, पण ही ताकद तुम्ही उभा करून दाखवलेली आहे। ही फक्त कोल्हापूर दक्षिण नाही तर कोल्हापूर जिल्ह्यात उभा करून दाखवलेली आहे। त्याचा अभिमान माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला देखील या ठिकाणी। या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वासही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला। आता ही आपली जबाबदारी आहे। बंटी साहेबांनी परवा सांगितलेलंच आहे की 15 जानेवारी काँग्रेस असतो, त्यामुळं आपण हे दाखवून दिलं पाहिजे की आदरणीय बंटी साहेबांची ताकद, काँग्रेसची ताकद, शिवसेनेची ताकद या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काय आहे। आपण जर या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी कमी पडलो नाही तर निश्चितपणे ही सत्ता आपलीच येणार हा विश्वास या माध्यमातून मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे। काळजी करू नका, कुठं कसं सेटिंग लावायचं आहे ते बंटी साहेबांनी लावलेलं आहे। त्यांना कदाचित ईव्हीएम मध्ये सेटिंग लावायला येत असेल, पण माणसांच्या मनात सेटिंग लावायचं काम बंटी साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून ही सत्ता आपण निश्चितपणे आणू, लोकांना विश्वास देऊ की कोल्हापूर आपण पुढे घेऊन जाणार आहे। तुमच्या स्वप्नातलं कोल्हापूर आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहे। अनेक अडचणी जरी आल्या तरी या अडचणीला मात करून एका विचारानं कोल्हापूर पुढे घेऊन जाणार आहे। आणि निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं प्रचार करून महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवूया असं आवाहन करवीर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी केलं। जे करायचं या लढाईसाठी आदरणीय बंटी पाटील साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। लढाईला जाताना काय काय लागतं, आता आपण लढवणारी सगळी माणसं आहे, आपल्याला हे माहित आहे, हे काय मी नवीन सांगत बसणार नाही। आता फक्त एकच आहे की हा किल्ला
ही लढाई इथून पुढची 7 दिवस तुम्हा आम्हाला लढायची आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती काय होईल ते पुढे बघू आपण. ते झाल्यानंतर ते नियोजन वेगळं असेल. पण किमान हे 4 दिवस 5 दिवस आपण सगळ्यांनी एकत्र जिथं जिथं कोण लागत ज्या ज्या गोष्टी जाता येईल ते सर्वांनी आपण जबाबदारी येणाऱ्या आठवड्याभराची घेतली पाहिजे. निश्चित 15 जानेवारी काँग्रेस वारी महानगरपालिकेवर काँग्रेसचा एक हाती झेंडा फडकवणार यात काही शंका नाही. मेळाव्याला गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, विद्याधर गुरवे, शशिकांत खोत, युवराज गवळी, अमर पाटील, शिवसेनेचे राजू यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.